राज्यशास्त्र, कालचं आगरकरांचं व्यक्तिचरित्रही आणि वेळ मिळाला तर आज आपण अर्थशास्त्रालाही सुरुवात करू. इंडियन पॉलिटी राज्यशास्त्र स्पर्धा परीक्षेमध्ये इतिहास भूगोलाप्रमाणेच राज्यशास्त्रालाही महत्त्वाचं स्थान आहे. या राज्यशास्त्रामध्ये आपण पहिलाच टॉपिक कुठला पाहायला सुरुवात केली होती? अगदी बरोबर, भारतीय काय? भारतीय संविधान नावाचा टॉपिक आपण पाहायला सुरुवात केली होती. संविधान म्हणजे काय रे? व्हेरी गुड. भारताची राज्यघटना जी आहे ती राज्यघटना पाहायला सुरुवात केली होती. या राज्यघटनेमध्ये या अगोदर आपण दोन छोटे छोटे घटक ऑलरेडी पाहिले होते. हे दोन छोटे घटक कोणते? तर पहिला होता आपण आपल्या संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. मग या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण इंग्रजांनी भारतात केलेल्या पहिल्या कायद्यापासूनची माहिती पाहिली होती. म्हणजे आपण इतिहास आणि राज्यशास्त्र दोन्ही एकत्र शिकलो होतो. मग याच्यामध्ये 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट पाहिला होता, 1781चा सेटलमेंट ॲक्ट पाहिला होता, 1784चा पीस इंडिया ॲक्ट पाहिला होता, त्यानंतर 1813चा सनदी कायदा पाहिला होता, 1833चा संधी कायदा पाहिला, 1853चा संधी कायदा पाहिला, 1858चा व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा पाहिला, 1861चा कौन्सिल ॲक्ट पाहिला, 1892चा कौन्सिल ॲक्ट पाहिला, 1909चा मोर्लेमेंटो कायदा पाहिला, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा पाहिला, 1935चा भारत सरकार कायदा पाहिला, 8 ऑगस्ट 1940ची ऑगस्ट घोषणा पाहिली, 1942ची क्रिप्स योजना पाहिली, 1945ची वेव्हेल योजना पाहिली, 1946ची कॅबिनेट मिशन पाहिली. ही झाली ऐतिहासिक पार्श्वभूमी. यानंतर आपण दुसरा सुद्धा घटक ऑलरेडी पाहिला होता. काय घटक होता तो घटक होता संविधान सभा. या संविधान सभेची मागणी आणि संकल्पना या संदर्भातली माहिती सुद्धा आपण पाहिली होती. मग याच्यामध्ये 1922 मध्ये महात्मा गांधीजींपासूनचा हा सगळा प्रवास पाहिला होता. आज आपल्याला या भारतीय संविधान या मुख्य घटकामधला एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक पाहायचा आहे आणि तो टॉपिक आहे भारतीय संविधान सभेची संरचना किंवा रचना. संविधान सभेची रचना म्हणजेच घटना समितीची रचना. भारताच्या घटना समितीची रचना आज आपल्याला समजून घ्यायची. पण हा भाग थोडासा पाठांतराचा आहे, आकडेवारीचा आहे आणि ही आकडेवारी अशी क्लिष्ट आहे. बऱ्याच जणांना सिलेक्शन झालं तरी ही आकडेवारी मेळ लागत नाही. पण जर ही आकडेवारी नीट समजून घेतली तर तुम्हाला फार वेळा वाचायची बी गरज पडत नाही. समजून घेतलं नाही तर बऱ्याच वेळा साध्या गोष्टी अवघड जातात आणि समजून घेतलं तर अवघड गोष्टी बी सोप्या होऊन जातात. एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. आपल्या भारतीयांचा एक स्वभाव आहे पहा, इम्पोर्टेड आपल्याला भारी वाटत, म्हणजे परदेशी विदेशी आपल्याला भारी वाटतं आणि स्वदेशी आपल्याला कमी दर्जाचं वाटतं. पहा ना, एखादा माणूस जर देशी घेत असेल तर देशी म्हणजे काय भूषण? पहिलं म्हणतोय अरे देशी म्हणजे आपल्या देशाचं, स्वदेशी चोराच्या मनात सण. मेजर देशी म्हणजे आपल्या देशाचं, बरोबर आहे. तर का कोणास ठाऊक हे इंग्रजांनी रुजवलंय की बाहेरच्या देशाचं भारी ना आपल्या देशाचं कमी दर्जाचं. मग आपल्या देशातला माणूस असू द्या, आपल्या देशातले कपडे असू द्या, कायम आपल्याला तसंच. अगदी खाण्यापासून आपल्याला सवय लागली, खाण्यापासून. त्या बाहेरच्या देशामध्ये स्वयंपाक विपाक फारसा काही प्रकार होत नाही आणि मग ते पॅकिंग केलेलं कधीतरी 10 दिवसाचं 15 दिवसापूर्वीचं खात्यात, मग ते काय बरेचसे प्रकार आले ते बी आपल्याकडे आलेत. आता अगदी असाच एक प्रकार आपल्याकडे बी आलाय. असाच कोणता प्रकार बघा, चायनीज. खरं तर जगाच्या पाठीवर अमेरिकेला तोड देणारं आणि अगदी काही वर्षात एवढ्या मोठ्या वेगाने प्रगती साधलेला देश म्हणजे चीन. की वृद्धांची संख्या प्रचंड असून सुद्धा प्रचंड मेहनतीच्या जोरावर आणि कठोर नियोजनाच्या जोरावरती आज ते अमेरिकेबरोबर महासत्तेची स्पर्धा करत आहे.
अशी कुठली वस्तूच नाही भारतातले की ती चायनामध्ये तयार होत नाही, इथपर्यंत आपल्या भाकरी सोडता. मोबाईल पासून तर सगळ्या प्रकारच्या जपान बरोबर टेक्नॉलॉजीची स्पर्धा करते आणि आपल्या हातगाडी बरोबर बी चायना स्पर्धा करते. आणि मग ह्या चायनीजचं आपल्याला प्रचंड वेळ लागले. तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या अनेक लांब लांब लोकांबरोबर, वेगळ्या वेगळ्या देशाच्या लोकांबरोबर चांगली मैत्री व्हायला लागली. आणि मग काय काय ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या ओळखीच्या परिचयाच्या माध्यमातून लग्न मी करायला लागले. लग्न केल्यावर कळलं की मी ज्याच्याबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्न केलेलं आहे, ज्या मुलीबरोबर ती मुलगी नसून फेक अकाउंट होतं, मुलगाच होता. इतका एवढा समज आपला. आणि अशाच एका अहमदनगरमधल्या तरुण मित्राची मैत्री, ओळख एका चायनीज तरुणाबरोबर झाली. आणि बोलता 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 हा चायनीज तरुण जो आहे नगरच्या मित्राला म्हणला, यार तुमच्याकडे चायनीज फार चालतं, येऊ का तिकडं, मला कुठेतरी तुझ्या ओळखीवर जागा बिगा पाहून देशील का गाडी टाकायला. ओके मला ये, स्वागत आहे आपल्या इकडे, अतिथी देव भाऊ. मोगल आले, स्वागत केलं. सुलतान आले, स्वागत केलं. इंग्रज आले, स्वागत केलं. डच आले, स्वागत केले. फ्रेंच आले, स्वागत केले. पोर्तुगीज आले, स्वागत केलं. कुणी बी आले स्वागत, आणि आपल्याबरोबर भांडत राहते. असा आपला स्वभाव झाला. हा चायनीज वाला आला. दिल्ली गेट जवळ एक जागा बघितली, तिथं गाडी सुरू झाली. आता जगभरात मध्ये सर्वात अवघड भाषा म्हणजे चायनीज. आणि भारतीय हा नगरचा तरुण म्हणला तो भाषा शिकायच्या भानगडीत पडतच नाही. आणि अवघड भाषेमध्ये दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे आपल्या भारताची महाराष्ट्राची मराठी. आणि म्हणजे दोघं म्हणले आपण आपापल्या भाषा शिकायच्या भानगडीत पडायचं नाही. त्यांचं खानाखुनाने भरपूर कम्युनिकेशन चालायचं. आता तुम्ही बी बऱ्याचशा खानाखुना करीत असता. असं त्यांचं वर्षभर चाललं, काहीच प्रॉब्लेम नाही आला. एक दिवस नेमकं सकाळी सकाळी नाश्त्यासाठी हा नगरचा तरुण तिथं गाडीवर गेला. गाडी बंद दिसली. अरे म्हणले काय झालं, असेल बंद पाहिजे एखाद्या. त्याने फार विचार नाही केला. दुसऱ्या दिवशी गेला तरी बी बंद होती. तिसऱ्या दिवशी गेला तरी बी बंद होती. आणि मग त्याला शंका आली. शेजारच्या दुकानदाराला विचारलं, बाबा रे ही गाडी 2-3 दिवसापासून बंद आहे, हा गेलाय कुठं. त्यावेळेस त्या शेजारच्या दुकानदाराने सांगितलं की तो आजारी आहे आणि नोबल हॉस्पिटलला ॲडमिट. आता भारतीय माणूस एखाद्या जवळचा नातेवाईक आजारी आहे हे कळल्यानंतर आपला भारतीय माणूस त्याला भेटण्यासाठी कसा जातो. तो आयसीयूत असला, त्याला पाणी सुद्धा वरून देत नसले तरीही खायला घेऊन जातच. मग खायला घेऊन जाताना 1 किलो चिक्कू, 1/2 किलो सफरचंद. ते बी असं म्हणतं ही सफरचंदचा भाव म्हणते, कशी किलो आहे हो, ते म्हणतं 200 रुपये. आत पाव दे. इंडियन टेंडन्सी. आणि मग हे सगळं त्या काळ्या पिशव्यात भरून हे भेटायला जातं. भेटायला गेल्यानंतर गेल्या 3 दिवसामध्ये या चायनीज मित्राला भेटायला एक पण आला नव्हता. त्याच्यामुळे हॉस्पिटलवाले म्हणले बरं झालं कोणतरी आलाय, निदान हा गेला तर बिल भरायला कोणतरी सापडन. आपल्याकडे भारतातले डॉक्टर म्हणजे फक्त बिल भरायसाठी, बिल घ्यायसाठी बसेल. चला हा आत गेला. आत गेल्यानंतर याने पाहिलं की नाका तोंडामध्ये सगळ्या त्या नळ्या लावलेल्या, तुम्हाला ऑक्सिजन लावणे, व्हेंटिलेटर लावणे हे आता वर्षभराचे एकदम डिटेल कळलंय. आणि हा 1-2 मिनिट त्याच्या उशाशी उभा होता. बाजूच्या स्टूलवरती हातातल्या पिशव्या वगैरे ठेवल्या आणि मित्राकडे पाहत होता. केवढा सुकून गेलाय, वाळून गेलाय, असं भारतातल्या मनाचं असतं. वर्ष 6 महिन्यांनी कुठल्या बी एखाद्या पाहुण्याला कुणाला तर मित्राला भेटल्यानंतर असं म्हणायचं असतं, इंडियन टेनिस वाळून गेलाय, त्याचं 10 किलो वजन वाढेल तरी बी तसं म्हणायचं असतं. हा असं पाहत असताना अचानक त्या चायनीज मित्र जो आहे त्याने डोळे उघडले आणि उभा असलेल्या मित्राकडे पाहायला लागला. याला तो भाषा येत नाही, हातपाय बांधलेले आहेत, ऑक्सिजनच्या नळ्या बिळ्या हे सगळं लावलेलं आहे. आणि तरी तेवढ्या याच्यामध्ये तो चांगची त्याच्या भाषेत काहीतरी मांडला. खानाखुना करताय ना. असं एकदा नाही, 2दा 3दा 4दा 5दा असं म्हणता आचक्या देऊन गेला तो कायमचा. या नगरच्या मित्राला वाटलं माझ्या या चायनीज मित्राची शेवटची काहीतरी इच्छा होती ती तरी पूर्ण करायला पाहिजे. आणि मग यानं ते चांगची त्याचं हे आपल्या देवनागरी लिपीत लिहून घेतलं. बऱ्याच वेळा आपण सुद्धा आता असे मेसेज, तू कुठे आहेस, TU असं आपण लिहितो, अगदी तशा पद्धतीने लिहून घेतला. 2-4 चायनीज मित्र नगरमधले आले, त्याच्यावर अंत्यविधी झाला. अंत्यविधी झाल्यानंतर यानं हातावर जे लिहून घेतलं होतं ते अशा चायनीज मित्राला दाखवलं, त्याला मराठी बी येत होती. आणि मग त्याने सांगितले हे तू हा असं म्हणत होता, त्याची शेवटची इच्छा होती, तेवढं सांग मला नेमकं काय, मी ती इच्छा पूर्ण करणार. आणि मग त्यानं ते सांगितलं, बाबा तो म्हणत होता तुझा पाय ऑक्सिजनच्या नळीवर पडलाय, तो काढ. हे मेलं आजक्या देऊन, फक्त याला काय म्हणायचं होतं हे कळलं नाही. तसंच सगळ्या विषयांचं आपल्या जीवनातल्या अनुभवाचं पण तसंच आहे की समजलं तर सगळ्या गोष्टी सोप्या आहे आणि नाही समजलं तर सोप्या गोष्टी बी अवघड आहे.
त्यातला हा जो भाग आहे घटना समितीची संरचना जी आहे तो भाग थोडासा पाठांतराचा आणि समजायला सुद्धा क्लिष्ट आहे, पण एकदा जर समजला तर एकदम सोपा आहे. पाहूया काय आपण पाहिलं होतं. या घटना समितीच्या प्रवासामध्ये 1946 रोजी एक समिती स्थापन झाली होती. त्या समितीचं नाव कॅबिनेट मिशन, बरोबर, कॅबिनेट मिशन. या कॅबिनेट मिशनलाच आपण त्रिमंत्री योजना म्हणतो, बरोबर. त्रिमंत्री योजना का म्हणतो? हा 3 मंत्री होते. ते मंत्री कोणत्या स्तरावरचे होते? कॅबिनेट मंत्री होते, म्हणून कॅबिनेट मिशन त्रिमंत्री. हे त्रिमंत्री योजना 1946 मध्ये. या कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजनेचे अध्यक्ष होते सर पॅथिक लॉरेन्स आणि इतर 2 जणांपैकी एक एव्ही अलेक्झांडर आणि दुसरा स्टॅफर्ड क्रिप्स. हे 3 जण आले. 24 मार्च 1946 रोजी दिल्ली येथे भारतातल्या अनेक नेत्यांना घेऊन त्यांनी बैठक केली आणि मग 16 मे 1946 रोजी त्यांनी त्यांच्या या त्रिमंत्री योजनेची घोषणा केली. मग या त्रिमंत्री योजनेमध्ये अनेक शिफारशी आहेत. आता आपल्याला त्या इथं पाहायच्याच नाही. आपण राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून या त्रिमंत्री योजनेकडे पाहायचं. मग यामध्ये 2 महत्त्वाच्या शिफारशी होत्या. एक आहे हंगामी सरकारची, केंद्रामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं सरकार उभं राहावं अशा प्रकारची शिफारस त्यांनी केली. ही गोष्ट आपल्याला थोड्या वेळाने एका वेगळ्या घटकामध्ये शिकायची. आणि दुसरी शिफारस होती घटना समिती. घटना समिती अशा रीतीनं आपल्या भारताच्या घटना समितीची स्थापना या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीनं 1946 मध्ये झाली. बर, मग या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीनुसार घटना समितीमध्ये एकूण किती सदस्य असावेत असं त्यांनी सुचवलंय? तर घटना समितीमध्ये एकूण 389 सदस्य असावेत अशा प्रकारची शिफारस त्यांनी सुचवली. 389. बरं, आता हे 389 कसे याचंही वर्गीकरण त्यांनी सांगितलेलं आहे. 389 कसे? तर त्यावेळेसच्या आपल्या भारतातील प्रांतांमधून या 389 पैकी 296 सदस्य निवडले जाणार होते. 296 389 पैकी. आणि संस्थाने जे आहेत ते संस्थाने, या संस्थानांचे किती? 93 सदस्य जे आहेत ते 93 सदस्य संस्थानाचे प्रमुख सुचवणार होते. त्यांचं नाव संस्थानाकडून झालं. 296 अधिक 93 389, बरोबर. तर या 296चं पुन्हा वर्गीकरण त्यांनी सांगितलेलं. हे 296चं वर्गीकरण कसं सांगितलं हेही आपल्याला माहिती असायला पाहिजे. भारतातील प्रांतामध्ये बहुतांशी प्रांतामध्ये गव्हर्नर जनरल, म्हणजे त्याला आपण व्हाईस रॉय असंही म्हणतो, या गव्हर्नर जनरलच्या अंडर काम चालायचं. मग ज्या 11 प्रांतामध्ये गव्हर्नर जनरलच्या अंडर काम चालत होतं त्या 11 प्रांतातले 292 सदस्य असणार होते. 11 प्रांतातले 292. आणि भारतातल्या अपवादात्मक 4 प्रांतामध्ये चीफ कमिशनर, मुख्य आयुक्त याच्या अंडर काम चालायचं. अशा 4 प्रांताचे 4 सदस्य या माध्यमातून निवडले जाणार होते. 292 अधिक 4 296. आता हे 4 कुठले होते तर हेही माहिती असू द्या. तर त्यामध्ये एक आहे बलुचिस्तान, त्यानंतर दिल्ली, त्यानंतर अजमेर आणि शेवटी कुर्ग. अशा रीतीनं या 4 प्रांत जे आहेत ह्या 4 प्रांताचा कारभार चीफ कमिशनरच्या अंडर चालायचा. ते 4 उरलेल्या 11 प्रांतामध्ये गव्हर्नर जनरलच्या अंडर कारभार चालायचा. त्यामधून 292 अधिक 4 296 आणि इकडे संस्थानांचे 93, असे टोटल 389. ओके, बरं, एवढे 389 सदस्य निवडायचे ठरले. अशा प्रकारची संरचना ठरली. मग हे सदस्य निवडायचे कसे? तर निवडणूक घ्यायची. निवडणुकीच्या माध्यमातून हे निवडायचे ठरले. सर्वसाधारणपणे 10 लाख लोकांसाठी एक सदस्य अशा प्रकारची रचना ठरली. 10 लाखातून एक निवडायचं अशा प्रकारची रचना ठरली. आणि मग इथं प्रत्येक समुदायाला आपल्या देशामध्ये अनेक धर्म, अनेक जाती आणि त्यामुळं
प्रत्येक समुदायाचा प्रतिनिधी घटना समितीत असावा यासाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत स्वीकारली. म्हणजे आपल्याकडं लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये बहुमताचं सरकार येत असतं, परंतु या बहुमताच्या सरकारमध्ये अल्पसंख्याकांवर कमी मेजॉरिटी असणाऱ्या समाजावरती अन्याय होण्याची शक्यता असते. या संकल्पनेचा सर्वप्रथम विचार स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे संकल्पना जगाला देणाऱ्या फ्रान्समध्ये झाला आणि मग हळूहळू या संकल्पनेचा विकास होत गेला आणि जगभर या संकल्पनेचा प्रसार झाला. मग याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आपण साधा विचार केला की हा एक मतदारसंघ आहे किंवा आपला एखादं राज्य आहे, आपला एखादा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये आपण सर्वजण एका समाजाचे आहोत, एका गटाचे आहोत. फक्त आपल्यापैकी 2 जण वेगळ्या गटाचे आहेत, वेगळ्या समाजाचे. मग बहुसंख्य म्हणजेच बहुमताचा विचार केला तर आपल्या सगळ्यांचं सरकार येणार आहे, पण या दोघांना प्रतिनिधित्व नसणारे सरकारमध्ये, कारण यांचं अल्पमत असणारे दोघंच. पण यांच्यावर सुद्धा अन्याय होऊ नये यासाठी अशा प्रकारची प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत सुरू झाली. या प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धत राबवण्याच्या 2 पद्धती आहेत. त्यातली जी लोकप्रिय पद्धत आहे ती आहे एकल संक्रमणीय पद्धत, की ज्यामध्ये प्रेफरन्स क्रमांक दिले जातात. आणि दुसरी जी आहे ती काय आपल्या देशामध्ये वापरली नाही यादी पद्धत. तर हे 389 सदस्य निवडणुकीच्या माध्यमातून जे निवडायचे ठरले ते प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनं एकल संक्रमणीय तत्वानुसार निवडायचे ठरले. यामध्ये संस्थान जे आहे ते संस्थानांचे प्रमुख, त्यांच्या प्रतिनिधी, त्यांच्या सदस्याचं नामनिर्देशन म्हणजे सुचवणार होते नावं. तर अशा प्रकारची ही निवडणूक. आणि मग आपल्या भारतामध्ये घटना समिती तयार करण्यासाठी जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये अशा प्रकारच्या निवडणुका झाल्या. आणि या निवडणुका झाल्यानंतर या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त कोणाचे उमेदवार निवडून आले? काँग्रेसचे, इंडियन नॅशनल काँग्रेस, ज्याला आपण मराठीमध्ये राष्ट्रीय सभा असे म्हणतो, अशा या राष्ट्रीय सभेचे किती 208 सदस्य निवडून आले. 208. यानंतर मुस्लिम लीगचे किती 73 सदस्य मुस्लिम लीगचे निवडून आले आणि अपक्ष किंवा इतर असे टोटल 15 सदस्य निवडून. 208, 73, 15 यामध्ये या 3ही गटामध्ये मिळून एकूण होत्या 15 स्त्रिया याच्यामध्ये. आता तुम्ही क्लास 1 क्लास 2 ची तयारी करत असाल तर असाही प्रश्न येईल, या 15 नावं येतील, त्यात काय विशेष नाही. पण निदान आपण क्लास 1 क्लास 3 क्लास 4 ची तयारी करत असताना 15 महिला होत्या एवढं तर लक्षात असं. झाल्या निवडणुका झाल्या. इथं मात्र या संस्थानांचा विशेष नव्हता, ते फक्त नाव सुचवणार होते. चला, अशा रीतीने हा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर कामकाजाला सुरुवात व्हायची होती. आणि आपल्या इकडं प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होत असताना काहीतरी घोटाळा होतोच. तसंच इथं कामकाजाला सुरुवात होत असताना मोठा घोटाळा झाला. काय घोटाळा झाला? आपल्या भारताची फाळणी झाली. भारत पाकिस्तान फाळणी झाली. मग फाळणीनंतरची संरचना, फाळणीनंतरची घटना समितीची रचना पुन्हा वेगळी झाली. आपल्याला हा टॉपिक शिकत असताना कन्फ्युजन का होतं? फाळणीच्या अगोदर सदस्य वेगळे, नंतर सदस्य वेगळे, काय घोटाळा झाला हेच कळत नाही. तर आता किती सोपं झालंय बघा. काय फाळणीच्या अगोदर म्हणजे पाकिस्तान, बांगलादेश हा सगळा भाग आपल्या भारतामध्ये होता. त्यावेळेस 389 होते. मात्र आता फाळणी झाली, बराचसा प्रदेश भारताच्या बाहेर गेला, वेगळा झाला. म्हटल्यानंतर सदस्य संख्या वाढणारी का कमी होणारी? कमी होणारे ना. साधा सोपा नियम आहे, कमी होणारे. मग कमी कशी झाली? सेम हीच रचना इथं वापरायची. मग एकूण सदस्य किती ठरले? मग 299 एकूण. पहिले किती होते? 389. पा फरक एकदम सेम स्ट्रक्चर आहे, फक्त आकडेवारी बदल होणार. मग इथं भारतातल्या प्रांतातून किती घ्यायचे ठरले? 299 पैकी 229. आणि मग संस्थानांचे किती ठरले? संस्थानांचे 70 ठरले. 70. तिकडे 93, इकडे 70. फरक आपल्याला थोडासा कमी झालेला आकडे लक्षात ठेवायचे आणि परीक्षेत परत याच्यामध्ये फरक असणार आहे.
काय गव्हर्नर जनरल असणाऱ्या प्रांताचे किती आणि इथं मुख्य आयुक्त चीफ कमिशनर असणाऱ्या प्रांताचे किती. इथं 4. बलुचिस्तान गेला का नाही बाहेर. बलुचिस्तान आहे का आत्ता भारतात. म्हणजे हा संपला. किती प्रांत राहिले. दिल्ली, अजमेर, कुर्ग. कुर्ग म्हणजे कर्नाटकमध्ये, अजमेर कुठे राजस्थानमध्ये, दिल्ली तर सगळ्यांना माहिती आहे. तर असे मुख्य आयुक्ताच्या अंडर काम चालणाऱ्या 3 प्रांतांचे 3. मग याला किती राहिले 229 पैकी 226. 226 अधिक 3 229. 299 मधले 229 हे आणि 70 आहे. टोटल केली तर येते 299. ओके. अशा रीतीनं फाळणीनंतरची संरचना, फाळणीनंतरची घटना समितीची रचना अशी झाली. आणि मग यांनी मिळून घटना समिती तयार केली. बरं, इथपर्यंत काय अडचण आहे का आता तुम्हाला. काहीच अडचण नाही. घटना समितीची रचना आपण पाहिली. आता आपल्याला याच्या पुढचा मुद्दा पाहायचा आहे. कुठला मुद्दा आहे तर घटना समितीचं कामकाज. घटना समितीची संरचना एवढं लक्षात ठेवलं म्हणजे तुम्ही कुठली बी परीक्षा द्या, एवढंच पाहायचंय. सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट काहीच फरक नसणार. एवढं लक्षात ठेवलं की पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला मिळाले. आता काय पाहायचं आपल्याला. घटना समितीचे कामकाज. घटना समितीचे कामकाज हा टॉपिक. आता यांनी कामाला सुरुवात कशी केली, कामाला सुरुवात केली कशी झाली पाहायचंय. त्यामधली पहिली घटना आहे दिनांक 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946 ची घटना आहे. त्या दिवशी वार होता सोमवार. आठवड्याची सुरुवात कोणत्या दिवसापासून होती रे. रविवार म्हणजे आपल्या सुट्टीपासून. सोमवार. आणि सोमवारची वेळ आहे सकाळी 11. सकाळी 11ची घटना. बर, तारीख पाहिली, वार पाहिलं, वेळ पाहिलं, पण आपल्याला ठिकाण माहिती पाहिजे ना. कुठं. दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये नेमकं कुठं तर सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट. त्यालाच आपण कॉन्स्टिट्यूशन हॉल असंही म्हणतो. बर, या ठिकाणी घटना समितीचे किती सदस्य जमलेत. 211 सदस्य जमलेत. आहेराचा आकडा चांगला लक्षात ठेव. 211. आता घटना समितीचं कामकाज कसं चालतंय. देशाला स्वातंत्र्य मिळत आहे की नाही, इंग्रज मध्येच हुसकून देतात का यांना, अशी भीती काहींना होती. विशेषतः संस्थानिकांना होती. संस्थानिक आलेच नाही. या दिवशीची घटना सांगतो. संस्थानिक आले नाही आणि मुस्लिम लीगने तर बहिष्कारच टाकला. बरं, आता मुस्लिम लीगने का बहिष्कार टाकला हेही आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे राज्यशास्त्र शिकत असताना जर त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असेल तरच हे राज्यशास्त्र चांगलं समजणार. का बहिष्कार टाकला याच्यासाठी परत पाठीमागं तुम्हाला मागाची घटना अर्धवट जी सांगितली होती ते तुम्हाला सांगतो. 16 मे 1946 रोजी कोणत्या योजनेची घोषणा झाली म्हटले. त्रिमंत्री योजनेची घोषणा झाली. या त्रिमंत्री योजनेमध्ये घटना समितीची शिफारस होती. त्याचाच प्रवास आपण पाहतोय. आणि त्याच्या अगोदरची महत्वाची घोषणा शिफारस होती हंगामी सरकार. हंगामी सरकार. हंगामी सरकार केंद्रामध्ये भारतीयांचं तात्पुरत्या स्वरूपाचं सरकार व्हावं अशा प्रकारची शिफारस इंग्रजांनीच केली. मग इंग्रजांनी अशा प्रकारची शिफारस केल्यानंतर कामकाजाला सुरुवात व्हायला पाहिजे. कामकाजाला सुरुवात होत असताना काय झालं. कामकाजाला सुरुवात होत असताना सुरुवातीला राष्ट्रीय सभेनं ही शिफारस सुरुवातीला फेटाळली, नाकारली. का नाकारली तर इकडे तुम्हाला सांगतो. यांनी सांगितलं होतं की राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांचे समान प्रतिनिधी असणं. राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांचे समान प्रतिनिधी असणं अशी मागणी चुकीची आहे. कारण का राष्ट्रीय सभेची एवढी सदस्य संख्या होती, एवढा मोठा पक्ष होता, त्या तुलनेत मुस्लिम लीग म्हणजे फार छोटा. म्हणजे खरं तर तुलना करायची नाही, फक्त एक राजकीय दृष्टिकोनातून सहज इथं सांगायचं म्हटलं की अशी मागणी जर शिवसेनेने केली तर सगळ्या मंत्रिमंडळामध्ये आमचेच खासदार असणार. केंद्राचा विषय चाललाय. आपण शिवसेना मुस्लिम लीग अशी तुलना करत नाही, परंतु जसं इथं चुकीचं वाटतं तसंच ही गोष्ट. बर, सुरुवातीला मुस्लिम लीगनं आपण लक्षात राहू द्या. मुस्लिम लीगसाठी ML शॉर्टकट लिहितो आणि INC राष्ट्रीय सभेसाठी इंडियन नॅशनल काँग्रेस.
सुरुवातीला मुस्लिम लीगने ही संकल्पना स्वीकारली, ही शिफारस स्वीकारली. स्वीकारत असताना मुस्लिम लीगने काय मागणी केली की यांचं एक बी सदस्य नको, सगळे आमचेच पाहिजे. असं तर अजिबात जमणार नाही. इंग्रजांनी ही मुस्लिम लीगची ही मागणी फेटाळली. मुस्लिम लीगची ही मागणी फेटाळल्यामुळं यांनी जी अगोदर संकल्पना ही शिफारस स्वीकारली होती 29 जुलै, हे म्हणले हे आम्हाला बी नको, आमचे सगळे पाहिजे, नाही तर नको झालं. 29 जुलैला यांनी ही योजना फेटाळली, शिफारस फेटाळली आणि दुसऱ्या दिवशीची बैठक ठरली 30 जुलै 1946 ची बैठक. या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय झाला दुसऱ्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी आणि त्याची अंमलबजावणी झाली 16 ऑगस्ट 1946 रोजी. 16 ऑगस्ट 1946 रोजी जी काही घटना झाली त्या घटनेला म्हणतात प्रत्यक्ष कृती दिन. म्हणजे दुसऱ्या राष्ट्राच्या निर्माणासाठी, पाकिस्तानच्या निर्मितीसाठी बंगाल प्रांतामध्ये मुस्लिम लीगने फार मोठा हिंसाचार घडून आणला. 5 ते 6 हजार लोक एकाच दिवशी मारले होते. 20,000 पेक्षा जास्त लोकांवरती अत्याचार झाला होता. अशा रीतीनं 16 ऑगस्ट 1946 रोजीची घटना. मला काय सांगायचंय, चिमणी सुद्धा लेक्चर ऐकायला आली म्हणजे काय, बाहेर सोडून तिला बिचारीला रस्ता दिसत नसा. चिमणीचं पिल्लू आहे ना. 16 ऑगस्ट 1946 ही घटना पाहतोय. प्रत्यक्ष कृती दिन म्हणजे मुस्लिम लीग इकडं व्यस्त असताना इकडं घटना समितीचा हा प्रवास होता, चालू होता आणि त्यामुळं मुस्लिम लीग इथं पहिल्या बैठकीला सहभागी नव्हता. बरं, पहिल्या बैठकीला काय झालंय काय मग, तर पहिल्या बैठकीला काय झालंय सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकदा बसल्यानंतर काय काय घटना होत असतात. अगोदर ठरवावं लागतं काय कृती करायची, बरोबर की नाही. आणि मग फ्रान्स या देशामध्ये असलेल्या पद्धतीप्रमाणे, फ्रान्स या देशात काय पद्धत होती, ज्येष्ठ व्यक्तीला अध्यक्ष बनवायचं, ज्येष्ठ व्यक्तीला. आणि म्हणून अशा प्रकारची शिफारस केली आचार्य जे.बी. कृपलानी यांनीच. का बरं शिफारस केली आचार्य जे.बी. कृप यांनीच का अशा प्रकारची शिफारस केली, त्याचं कारण हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो, भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते, तर राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष आचार्य जे.बी. कृपलानी. आणि यांनी शिफारस केल्याप्रमाणे या पहिल्या बैठकीमध्ये राष्ट्रीय आपल्या घटना समितीचे हंगामी अध्यक्ष निवडले गेले. आणि कोण हंगामी अध्यक्ष, सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी अध्यक्ष म्हणून निवडले गेले. ओके, फार वयस्कर होते, फार वय झालेलं होतं आणि त्याच निकषावरती त्यांचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली. आणि मग यांनी अध्यक्षाच्या कामाला सुरुवात करत असताना आपल्या देशाला अमेरिका, ऑस्ट्रेलिया, चीन या देशांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते. ते संदेश वाचून दाखवायचं काम अध्यक्षांनी केलं. दुपारपर्यंतचं हे जे काम आहे ते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. मात्र यांचं वय एवढं होतं, दुपारनंतर यांच्या आजाराच्या, शारीरिक व्याधीच्या कारणामुळे ते कामकाजात सहभागी होऊ शकले नाही. आणि म्हणून दुपारनंतरचं कामकाज उपाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली पार पडले आणि उपाध्यक्ष म्हणून नेमलेले आहेत फ्रँक अँथनी. फ्रँक अँथनी यांच्या अध्यक्षतेखाली पुढचं दुपारनंतरचं कामकाज पार पडले. हे 9 डिसेंबर 1946 ही पहिल्या दिवशीची महत्त्वाची घटना आहे. झालं 9 डिसेंबर 1946 ही घटना पाहिल्यानंतर एक दिवस सोडून द्यायचा आणि आपल्याला जायचं 11 डिसेंबर 1946. आता एक दिवस मध्येच का गॅप, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला असं दिसेल, तर त्याचं कारण तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. 11 डिसेंबर 1946 म्हणजे वार कोणता रे, म्हणजे वार बुधवार. वेळ तीच आहे, सकाळी 11. ठिकाणही तीच आहे, दिल्लीमधील कॉन्स्टिट्यूशन हॉल, सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट. ओके, आता या ठिकाणी खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी बहुतांश वेळा काय होत असतं, नारळ फोडायचा, हळद कुंकू व्हायचं, इथपर्यंतच. परंतु खऱ्या अर्थाने कामकाजाला सुरुवात होत असतानाच आचार्य जे.बी. कृपलानी यांनी पुन्हा शिफारस केली. यांनी केलेल्या शिफारसीला अनुमोदन कोणी दिलंय, अनुमोदन दिलं सरदार वल्लभभाई पटेल.
आणि या शिफारशीनुसार राष्ट्रीय आपल्या घटना समितीचे अध्यक्ष म्हणून, कायमस्वरूपीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती झाली. बिहारचे गांधीजी म्हणून ज्यांची ओळख होती, अजात शत्रू म्हणून ज्यांना ओळखलं जातं, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून ज्यांनी कामकाज पाहिलं, त्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. निवड झाल्यानंतर खरं तर हे सगळं अगोदरच ठरलेलं होतं आणि मग निवड झाल्यानंतर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि आचार्य जे.बी. कृपलानी आणि मौलाना आझाद या दोघांनी मिळून त्यांना पहिल्या ज्या मूळ खुर्चीत बसले होते तिथून उठून त्यांना अध्यक्षाच्या खुर्चीपर्यंत पोहोचतं केलं. अशा रीतीनं अध्यक्षीय पदावरती घटना समितीचे प्रमुख म्हणून पद घेतलेलं आहे. म्हणजे राज्यघटनेच्या सगळ्या प्रक्रियेमधलं, सगळ्या महत्त्वाच्या घडामोडीमधलं सर्वोच्च पद आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे. आजही तुम्हाला मूळ राज्यघटनांवरती सर्वात वरती स्वाक्षरी यांचीच दिसे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. जे महात्मा गांधीजींच्या सर्वात जवळच्या लोकांमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा अगदी पहिल्या 3 मध्ये क्रमांक लागतो. म्हणून तर पुणे करार होत असताना, महात्मा गांधीजी अत्यवस्थ असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर बोलणी करण्याचं काम आणि पुणे करार घडून आणण्याचं काम डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केले. त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होती ज्यांची स्वाक्षरी त्या पुणे करारावर आहे गांधीजींच्या ऐवजी. कोण? पंडित मदन मोहन मालवीय, हिंदू महासभेचे संस्थापक. ओके, दुसऱ्याला अध्यक्ष निवडले गेले. अध्यक्षच नाही तर इथं उपाध्यक्ष सुद्धा निवडले गेले या 11 डिसेंबरला. कोण उपाध्यक्ष? एच.सी. मुखर्जी, म्हणजेच हरेंद्र कुमार मुखर्जी. हरेंद्र कुमार मुखर्जी उपाध्यक्ष म्हणून निवडले गेले. खरं तर आपल्या घटना समितीला 2 उपाध्यक्ष लाभले. घटना समितीला 2 उपाध्यक्ष कसे लाभले? हे होते बंगाल प्रांतातले. फाळणी झाल्यानंतर 11 डिसेंबर 1946 म्हणजे फाळणी झाली का? फाळणी झाली 14 ऑगस्ट 1947. फाळणी झाल्यानंतर यांचं प्रतिनिधित्व रद्द झालं, पण हे काय पाकिस्तानला गेले नाही, हे भारतातच राहिले. पुन्हा प्रतिनिधित्व मिळालं, पुन्हा उपाध्यक्ष म्हणून कामाला सुरुवात. परंतु तोपर्यंत उपाध्यक्ष म्हणून दुसऱ्या एका व्यक्तीची नियुक्ती केली होती, जी व्यक्ती आपल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते. व्ही.टी. कृष्णमाचारी. व्ही.टी. कृष्णमाचारी आणि हरेंद्र कुमार मुखर्जी या दोघांनी उपाध्यक्ष म्हणून घटना समितीचं कामकाज पाहिलं. बरं, या दिवशी आणि या दिवशी, दोन्ही दिवशी आपल्या भारताचा गव्हर्नर जनरल म्हणजे व्हाईसरॉय कोण होता? माउंटबॅटन 47 ला आलाय, लॉर्ड वेव्हेल. दुसरं महायुद्ध सुरू झालं 39 ला, तेव्हा होता लिन लिथगो. या लिन लिथगोच्या जागेवर 1943 ला लॉर्ड वेव्हेल आलाय आणि लॉर्ड वेव्हेलच इथं आहे. आणि लॉर्ड वेव्हेलनंच म्हणजे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉयना आपल्या घटना समितीचे घटनात्मक सल्लागार, कायदेविषयक सल्लागार म्हणून नियुक्ती केली. कोणाची निवड केली? B.N. राव, सर B.N. राव यांची घटनात्मक सल्लागार म्हणून नियुक्ती केली. खूप परीक्षांना हा प्रश्न आलाय, घटना समितीचे कायदेविषयक सल्लागार कोण? तर B.N. राव. ओके, आता पुढे जायचं आपल्याला. तर 11 डिसेंबर 1946च्या या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर आपल्याला पुढची घडामोड पाहायला जायचंय. किती तारखेची रे? व्हेरी गुड, व्हेरी गुड. 13 डिसेंबर 1946 ला कोणता वार असेल रे? शुक्रवार. 13 डिसेंबर 1946 शुक्रवार. या दिवशी शुक्रवारी ठिकाण तेच, वेळ तेच, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय सादर केलंय? घटना समितीच्या उद्दिष्टांचा ठराव मांडलाय. ठराव मांडला कधी हा प्रश्न लक्षात राहू द्या. कुणी मांडलाय? पंडित जवाहरलाल. अनेक ठराव आहेत, परीक्षेला विचारले जातात. एक फॉर एक्झाम्पल म्हणून 2 विचारतो, असे खूप ठराव परीक्षेला येतात. 1917 साली राष्ट्रीय सभेच्या कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये अस्पृश्यतेला विरोध करणारा ठराव मांडला होता. कोणी? बरोबर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी. सेम असंच 1942 साली छोडो भारत आंदोलन सुरू झालं. या छोडो भारत आंदोलनाचा ठराव 7 ऑगस्ट 1942 ला मुंबईच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात मांडला कोणी? अशा हजारावर ठराव परीक्षेला येणार आहेत. भूगोलात आहेत, राज्यशास्त्रात आहेत, इतिहासात आहेत, सगळीकडे. पण आपले
सॅम्पल म्हणून की प्रश्न कसे असतात. 1942च्या छोडो भारत आंदोलनाचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलाय. पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित नेहरूंनी मांडलाय. लक्षात ठेवायला इथंही पंडित नेहरूंनी उद्दिष्टांत म्हणजे का आम्ही घटना समिती कशासाठी तयार करणार आहे हे तर उद्दिष्ट माहिती असायला पाहिजे. जसं तुम्हाला माहिती आहे की नाही, तुम्ही क्लासला कशाला आलात माहिती आहे की नाही? माहिती आहे ना काय? लग्न करायला. अरे नोकरी मिळवल्या ना, अधिकारी होण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी. काय काहींचा असं मामाने अड घातली त्याच्यामुळे यावं लागलं. फरक अगदी अशा प्रकारे की काय उद्दिष्ट या घटना समितीचे, अशा प्रकारचा ठराव मांडला. उद्दिष्टाचा ठराव मांडला केव्हा आणि उद्दिष्टाचा ठराव पास केव्हा झाला? 22 जानेवारी. आता 22 जानेवारी आली म्हटल्यानंतर जर याची तारीख आली 22 जानेवारी आली म्हटलं 1946 असं का? अगदी बरोबर. असं थोडासा विचार करू नये आपण तारखा साल ओळखू शकतो. 22 जानेवारी 1947 रोजी उद्दिष्टाचा ठराव एकमतानं संमत झाला. एकमतानं संमत. जसं काल परवा विधानसभेमध्ये एकमतानं 40,000चं काहीतरी 40,000 रुपये मानधन आमदारांचं वाढवलं. तानातान कोरोनाच्या काळामध्ये बिचारांची. आणि मग 30 कोटी महिन्याला वाढला ना खर्च कोरोनाच्या काळात बिचारांना. आधार थोडा तेवढाच बुडत्याला काडीचा आधार. गोरगरीब आमदार खासदार. 22 जानेवारी 1947. 22 जानेवारी 1947 नंतर मी तारीख तुम्हाला सांगतो. घटना तुम्ही सांगायची. 22 जुलै 1947 ला काय झालं? व्हेरी गुड. भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला गेला. भारताच्या राष्ट्रध्वजाला आपण म्हणतो तिरंगा. भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा. तिरंगा म्हणजे किती रंग? 3 रंग. वरचा कोणता? केशरी. कशाचं प्रतीक? शौर्याचं. 2 नंबरचा कशाचं प्रतीक? शांततेचं प्रतीक. शांतीचं नाही म्हणजे शांततेचं प्रतीक आहे. या पांढऱ्या रंगामध्ये गोल काहीतरी, त्याला काय म्हणायचं? अशोक चक्र. कुठून घेतलं? सारनाथ येथील. ओके. अशोक चक्रात किती आरे आहेत? 24 आरे. हे अशोक चक्र कशाचं प्रतीक आहे? बर, गतीचं प्रतीक आहे. 3 नंबरचा रंग आहे हिरवा. कशाचं प्रतीक आहे? ओके. आता आपल्या तिरंगाचा आडवा आणि गुणोत्तर प्रमाण किती आहे? 3:2. उभा आडवं प्रमाण 2. म्हणजे तुम्ही गणितात हुशार आहे, काय अडचण झाला. अशा रीतीनं राष्ट्रध्वज. पण या राष्ट्रध्वजाची डिझाईन कोणी केली होती? पिंगली व्यंकय्या. पिंगली व्यंकय्या यांनी ही डिझाईन केली होती. तुम्हाला गंमत सांगतो, गंमत. तुम्ही घटना समितीचा कारभार बघा सगळा. ह्या कारभारामध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या वरचे अनेक नेते दिसतील, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडचे अनेक नेते दिसतील. महाराष्ट्रातल्या लोक सदस्यपद नव्हतं असं नाही, ते येणारच होतं. कुणाला कुणाला येणारच होतं. पण मोठ्या कार्यवाहीमध्ये महाराष्ट्र कुठं दिसत होता? मोठ्या कार्यवाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडले तर महाराष्ट्र कुठंच दिसत नव्हता. कारण आपला महाराष्ट्र पाय वाढायला, भावकी, काय 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 प्रकरणामध्ये. जाऊ द्या. 22 जुलै 1947 ही राष्ट्रध्वजा संदर्भाची घटना पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जायचं. पुढची घटना सांगतो तुम्हाला मी. मे 1949 मध्ये. तर इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये पारतंत्र्यामध्ये असणाऱ्या देशांचा एक संघ होता, राष्ट्रकुल संघ. तर या राष्ट्रकुल संघामध्ये, या संस्थेमध्ये, या ग्रुपमध्ये राहायचं का नाही याच्यावर चर्चा झाली आणि ठरलं की राहायचं. संमती मिळाली राष्ट्रकुल संघ. म्हणजे आपली गुलामगिरीची मानसिकता, स्वातंत्र्य जरी मिळालं तरी ती काय मिटली नाही. आजही आपण गोरे इंग्रज गेले पण काळ्या इंग्रजांच्या गुलामगिरीत आहेत. आपण देशाचा कारभार पाहण्यासाठी वर पाठवलेल्या देशाच्या म्हणजे आपल्या सेवकांच्याच गुलामगिरीत. राजा कोण आहे खरी कागदावर? जनता. जनता राजा आहे, मात्र खरं राजा कोण आहे? हे प्रतिनिधी. आणि आपण त्यांना साहेब या ना, साहेब या ना. तर अशी सगळी गंमत आहे. असो राष्ट्रकुल संघाला सदस्यत्व ठेवायचं, राष्ट्रकुल संघाचं याला संमती मिळाली. यानंतरची पुढची घटना. यानंतरची पुढची घटना आहे 24 जानेवारी 1950. थोडंसं पुढे जाऊन आपण रिटर्न येणार आहे. 24 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताचं राष्ट्रगीत निश्चित झालं. राष्ट्रगीताचा ठराव संमत झाला. कोणतरी राष्ट्रगीत? जन गण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिलं?
रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलं एकूण किती कडव्यांचं जनगणमना? एकूण 5 कडव्यांपैकी राष्ट्रगीत म्हणून किती कडवे स्वीकारले? एकच कडवं स्वीकारलेलं आहे, एकच कडवं स्वीकारले. ओके, हे जे एक कडवं आहे ते म्हणायला म्हणजे भारताचं राष्ट्रगीत म्हणायला सुमारे किती वेळ लागतो? ओके, 52 सेकंदापर्यंत लागतो. ठीक आहे, राष्ट्रगीत. याचबरोबर याच कार्यक्रमामध्ये याच दिवशी भारताचं राष्ट्रीय गीतही ठरलं. कोणतं? हा, वंदे मातरम. वंदे मातरम. खरं तर राष्ट्रीय सभेच्या एका अधिवेशनामध्ये असं ठरलं होतं की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या भारताचं राष्ट्रगीत जे आहे वंदे मातरम ठरवायचं. त्याचबरोबर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्रीय सभा बरखास्त करायचं असंही ठरलं होतं. परंतु जसा काळ बदलला तसे निर्णय बदलत गेले आणि ते काय बरखास्त झालं नाही, नका काय नाही. परंतु आपल्याकडं आजही तीच परिस्थिती आहे. देशहितापेक्षा मताचा विचार केला जातो. सगळ्या लोकांना खुश करण्यासाठी राष्ट्रगीत वेगळं आणि राष्ट्रीय गीत वेगळं. काय वेगळं आहे का? काही एकच आहे, एकच आहे, मात्र थोडे थोडे वेगळे नावं दिले आणि दोघांना बी खुश करून टाकलं. पंतप्रधान क्षय व्यक्ती झाले, मात्र पंतप्रधान पदाच्या स्पर्धेमध्ये एक जवळची व्यक्ती होती ती नाराज होत होती आणि म्हणून नवीन पद तयार केलं, उपपंतप्रधान. मुख्यमंत्री अमकी अमकी व्यक्ती झाली, मात्र एक जवळची व्यक्ती नाराज होत होती की लगेच उपमुख्यमंत्री. आपल्याकडे पदासाठी इतके भुकेलेले लोक, पदासाठी काय करते आणि त्याचा काय माप नाही. मग सरपंचापासून प्राईम मिनिस्टर पर्यंत पद आणि पदव्यांवर प्रेम करणारा जगातला सर्वात आघाडीवरचा देश म्हणजे भारत. बघा ना, आता उद्या परवा तुमचे कधीतरी लग्न होतील, बायचान्स असं समजू आपण, पॉझिटिव्ह राहू. लग्नाची आता नाही प्रिंटेड हार्ड कॉपी नाही तर सॉफ्ट कॉपी डिझाईन केली जाते लग्नपत्रिका. लग्नपत्रिकेवर नाव असतं चिरंजीव डॅश डॅश आणि पुढं कंसात त्याची पदवी असते TDM. काय पदव्यांवर प्रचंड. बघा ना, तुमचे 10वीचे 12वीचे सर्टिफिकेट, आता जे फुकट 10वी पास झालेत, फुकट 12वी पास झालेत, फुकट ग्रॅज्युएशन पास झालेत, फुकट पोस्ट ग्रॅज्युएशन पास झाले, हे फुकटचे सर्टिफिकेट सुद्धा खरं तर विद्यापीठ एकदा लॅमिनेशन करून पाठवतं, तरी बी तुम्ही त्याला परत लॅमिनेशन करता. आणि असं लॅमिनेशन केलेलं सर्टिफिकेट तुमच्या फोल्डर फाईलमध्ये असतं, म्हणजे 3रं लॅमिनेशन. आणि ती फोल्डर फाईल तुमच्या कपाटात असते. 4थं लॅमिनेशन, कपाटाला 5वं कुलूप. ते काय कागद आहे? कागद ते कुणाला प्राईम मिनिस्टरकडे घेऊन जा, एखाद्या कंपनीवर ते कागद घेऊन तुम्हाला 2 रुपये देते का तुम्हाला नोकरी? काहीच नाही. पण मोकार प्रेम करायचं या पद आणि पदव्यांवर आणि त्याचा काहीच उपयोग नाही. आणि झालं काय, ह्या पद आणि पदव्यांसाठीच आपण जगतो. आपलं खरं इन्कम, आपला खरा आनंद तसाच बाजूला राहतो. मी मागच्या 1-2 वर्षापूर्वीचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये आर्मीची भरती शक्यतो घेत नाही, त्याचं कारण आहे मोकार गर्दी होती. नगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षा करणारे लोक जास्त आहेत, कारण इतर क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट कमी आहे. म्हणून या जिल्ह्यातल्या तरुणांनी आपला नेता आपलं दैवत समजताना हे राजकीय नेत्यांनी आपल्याला किती लुटले याचा विचार करू. आपण तसेच भुकाड भागातले तसेच आहे. तर असाच आपल्या भुकाड भागातला एक तरुण D.Ed झालं बघा. त्यावेळी D.Ed झालं की नोकरी लागायची, मास्तर व्हायचं, मास्तर झालं की लगेच मास्टरीन भेटायची, डबल पगार सुरू, असं असायचं. आणि मग याचं D.Ed झालं, मात्र काळ बदलत गेला. D.Ed कॉलेज इतके आले आणि त्याला काही नोकरी मिळाला. नगरमध्ये फिरलं त्याला कोणी नोकरी द्यायना. अगदी चपरासाची नोकरी, शिपायाची नोकरी करायला तयार झाला, परंतु त्याला कोण द्यायना. मग त्याला एका तज्ज्ञाने, जुन्या माणसाने सांगितलं की बाबा रे, तू शिपायाची नोकरी करायची, झाडूवालीची नोकरी करायची, तू जे डॉक्युमेंट घेऊन नको जाऊ, कारण डॉक्युमेंटवर प्रत्येक ठिकाणी 10वीला 90%, 12वीला 90%, D.Edला चांगले मार्क, सगळं झालं. एवढ्या हुशार पोराला झाडायला कशी नोकरीला ठेवायचं? म्हणून लोक नोकरी देत नव्हते. आणि शिक्षकाची नोकरी जर याला द्यायची तर पैसा वशिला याच्याकडे नाही. मग ह्या डॉक्युमेंट घरीच ठेवले आणि पुण्याला गेला. पुण्याला बी नोकरी आहे, पुण्याला सगळं कॉर्पोरेट जग झालंय. हा मुंबईला रेल्वेने गेला, फुकट. भारतीय लोक रेल्वेने फुकट. रेल्वे स्टेशन उतरले पोस्टर त्याने वाचलं. पोस्टर होतं कामासाठी मुले पाहिजे. फार आनंद वाटला. त्या ॲड्रेसवर गेला तर त्या ॲड्रेस होता सर्कशीच्या मॅनेजरचा. गेला, मॅनेजरने याची मुलाखत घेतली. कामाचा माणूस दिसतोय वाट लक्षात आलाय. आणि त्या मॅनेजरने सांगितलं उद्यापासून 9 वाजता तुझी ड्युटी सुरू. भारतीय तरुण आहे. पहिल्या दिवशी 1 तास अगोदरच गेला, इंडियन. पहिल्या दिवशी 1 तास अगोदर गेल्यानंतर मॅनेजरने काम समजून सांगितलं की त्या सर्कशीतल्या एक प्राणी आजारी पडला होता, कोल आजारी पडला होता. आणि मग याला कोल्याची भूमिका करायची होती. मग याला कसं, तर कोल्याचा बुरखा दिला, सगळे कपडे कोल्याचे. आता हा कोल्हा आहे का मास्तर आहे हे फक्त मॅनेजरला आणि मास्तरलाच माहिती होतं, दुसरं कोणालाच माहिती नव्हतं. आणि मग अशा रीतीने बुरखा घालून हा स्टेजवर गेला. 4ही बाजूनी पब्लिक आहे.
पब्लिकला काय माहिती हे कोण आहे? कोल आहे. कोला क्रिकेट खेळला, फुटबॉल खेळला, काय 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 आता ती माणूसच होतं, ती खेळणारच होतं. पब्लिकला वाटलं काय भारी. यांच्या रिंग मास्टरने मॅनेजरने मास्तरला सांगितलं होतं ते लाल रंगाच्या स्टूल जवळ सुद्धा जायचं नाही. स्टूल वर सोड पण स्टूल जवळ जायचं नाही, कारण तो वाघाचा आहे. वाघाच्या स्टूलवर जायचं नाही. आता हे काय लोक टाळ्या वाजवतात म्हटल्यानंतर मास्तर किती उत्साहित होतं. आणि उड्या मारता मारता त्या स्टूल जवळ नाही, स्टूलवरच जाऊन बसलं. तिकडं पिंजऱ्यातून वाघ बघत होता. अरे माझ्या स्टूलवर जाऊन बसला, डरकाळ्या पुढे म्हणले याला सोडितच नाही आज. तेवढ्यात काय झालं, बेल झाले. बेल झाल्यानंतर या मास्तरला मॅनेजरने सांगितलं होतं की तुझी बेल झाली की तो निघून यायचं, तुझ्या नंतर वाघाचे प्रयोग असणार आहेत. हे टाळ्याच्या कडकडाटात विसरूनच गेले बेल झाली का काय. या रिंग मास्टरने काय विचार नाही केला. वाघाचा पिंजरा दरवाजा उघडला. वाघ आधीच चवताळलेला होता, याच्या स्टूलवर बसला. वाघाने एक झेप मारली डायरेक्ट स्टेजवर. स्टेज का हादरलं म्हणून कोल स्टूलवरून बघत आहे, मागं वाघ आलाय. आणि मग लक्षात आलं लाल स्टूल, टाप दिशी उडी मारली. मोठं कुत्रं आल्यानंतर बारकं कुत्रं कसं क्याव क्याव करीत पडतं तसं हे पडलंय एकदम. पण तो वाघ आहे, तो काय असा दया बिया करणारा. एक डरकाळी टाकली आणि सगळं ते स्टेडियम हादरून गेलं. आणि एका झेप येतोय डायरेक्ट त्या मास्तरच्या अंगावर, कोल्याच्या अंगावर. आता हे कोलं म्हणजे मास्तर मोठ्याने मोठ्याने विनंती करतंय, बाबा रे मला मारू नको, मी कोला नाही, मी मास्तर आहे, मी डीएड मेंबर आहे. ह्या वाघाला काय, वाघाने शेवटची एकदा डरकळी टाकली आणि त्याचं नरडं फोडणार याचं चाललंय, मी डीएड मेंबर आहे मला मारू नको, मी डीएड मेंबर आहे मला मारू नको. ह्या वाघाने त्याचं तोंड याच्या कानापाशी नेलं. म्हणलं तू घाबरू नको, मी बीएड मेंबर आहे. तर आपल्या पदव्यांचा काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. असलं आपलं सगळं शिक्षण आहे. एखादा मोठा अधिकारी ह्या नोकरीच्या बळावर वशिल्याच्या बळावर झाला तरी त्याच्याकडे काहीच केलं नाही. आपलं शिक्षणच खोटं झालंय. असू द्या, राष्ट्रगीत राष्ट्रीय गीत अशा रीतीनं देशहिताचा विचार न करता 2 ठरवले गेले. याच दिवशी आपल्या भारताचे राष्ट्रपती, स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती कोण? हा डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती झाली. याच दिवशी अत्यंत महत्वाची अजून एक घटना, अखेरचे सत्र पार पडले. घटना समितीचे 11 सत्र झाले, त्यातलं अखेरचं सत्र इथं 24 जानेवारी 1950 पार पडलंय. झालं. थोडं आपण पुढे गेलो होतो, परत पाठीमागे जाऊ, म्हणजे तुम्ही तिथंच था. पाठीमागचा घटक काय? पाठीमागचा घटक आहे दिनांक 4 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अंतिम मसुदा समितीमध्ये सादर केला. घटनेचा अंतिम मसुदा म्हणजे खूप वेळा वाचन झालं, दुरुस्ती झाली, सगळं होऊन फायनल मसुदा जो आहे 4 नोव्हेंबर 1949 मांडला. आणि त्याच महिन्यामध्ये दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपल्या भारताच्या राज्यघटनेची स्वीकृती झाली. घटना स्वीकृत झाली, ठरलं ही राज्यघटना फायनल. राज्यघटनेची स्वीकृती केव्हा झाली? 26 नोव्हेंबर 1949 रोजी. दिल्ली ठिकाण तेच, सगळं तेच. आता इथं किती सदस्य सहभागी आहेत? 284 सदस्य सहभागी आहेत. 284. मुस्लिम लीग बी आलं होतं. मुस्लिम लीग हळूहळू आलं होतं, म्हणजे ऑक्टोबर 1946लाच मुस्लिम लीग म्हणलं होतं घ्या ना आम्हाला विज्ञान मंत्रिमंडळात. आणि मग 10 पैकी 5 जणांनी काँग्रेसच्या सदस्यांनी राजीनामे दिले होते. 5 मुस्लिम लीगच्या हंगामी सरकारमध्ये आले होते आणि निवडून आलेले आणि बंगालच्या फाळणीनंतर शिल्लक राहिलेले मुस्लिम लीगचे सदस्य सुद्धा इथं आले होते. 284 सदस्य या दिवशी होते. ओके, या दिवशी जी राज्यघटना फायनल झाली तिला आपण म्हणतो मूळ राज्यघटना, मूळ भारताचं संविधान. या मूळ राज्यघटनेमध्ये किती कलम होते? 395 कलम होते. काही लोक चुकीचं सांगतात, त्याला एक थोडासा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. काय? महात्मा फुले पुण्यात राहत होते. महात्मा फुले पुण्यात ज्या गल्लीत, ज्या सोसायटीत राहत होते त्या गल्लीचं आज नाव आहे फुले पेठ. मला वाटतं पुण्याच्या तलाठीला किंवा पुण्याच्या कुठल्या तरी परीक्षेला प्रश्न आला होता, फुले पेठेचं जुनं नाव काय? आता फुले पेठेचं जुनं नाव होतं गंजपेठ. महात्मा फुल्यांच्या वडिलांनी हे शाळेचं काम करतोय आणि सुनबाईला बी शाळेमध्ये शिकवायला नेतोय म्हणून गोविंदरावांनी ज्योतिबांना, सावित्रीबाईंना घराच्या बाहेर काढलं होतं. तेव्हा वडिलांचं घर सोडून हे गंजपेठेमध्ये राहायला आले होते. यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्या गल्लीला, त्या पेठेला फुलेपेठ असं नाव पडलं. आणि त्या ज्या वाड्यात, ज्या घरात राहिले त्या घराचा क्रमांक होता 395.
अनेक इतिहासकार सांगतात की एवढं घर क्रमांक म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दामून 395 कलम, असं नाही. पण कलम 395 एवढं नक्की. बर, कलम 395 भाग किती? किती? मूळ राज्यघटना चालले 12 भाग. परिशिष्टे किती? परिशिष्टेलाच अनुसूची असंही म्हणतात. किती? 8 परिशिष्टे, 8 अनुसूची मूळ राज्यघटनेमध्ये. चला, अशा रीतीनं 26 नोव्हेंबर. आता स्वीकृती झाली म्हणजे काय? सह्या झाल्या सगळ्यांच्या. सह्या झाल्या. सह्या कशावर झाल्या? तर सह्या इंग्रजी मधून असणाऱ्या हस्तलिखित इंग्रजी प्रतीवर झाल्या. सह्या हिंदी मधून असणाऱ्या हस्तलिखित प्रतीवर झाल्या. याचबरोबर सह्या इंग्रजीमध्ये असणारी राज्यघटना मात्र जी छापील स्वरूपात होती तेवर झाल्या. म्हणजे या 3 प्रतींवर सह्या झाल्या. हस्तलिखित, हस्तलिखित, छापील. या तिघांवर सही करत असताना सुरुवातीला सही झाली सर्वात वरती पंडित नेहरूंची. मग त्याच्यानंतर टपा 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 सगळ्यांनी सह्या केल्या. मी पण केली. असं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सांगितलं. बर, सर्वात शेवटी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. फक्त केली कुठं? तर इथं अशी. आता वाचायला गेल्यावर 1 नंबर सही कोणाच दिसती? ही माझी आहे. आपण तिथं राज्यघटनेवर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची दिसते 2 नंबरला. आणि शेवटी दिसती ज्यांनी सेकंड लास्ट केली होती फिरोज गांधी यांची सही शेवटी दिसते. आता अशा रीतीची ही घटना. या दिवशी पौर्णिमा बॅनर्जी आणि त्यांच्या सहकार्यांनी राष्ट्रगीत गायलं. तो दिवस महत्त्वाचा आहे. त्यानंतर पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी राष्ट्रीय गीत गायलं. म्हणजे वंदे मातरम आणि जनगण मन या दोन्ही गीत गायले गेले. या दिवशीची घटना. अशा रीतीनं 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत झाली. मात्र 26 जानेवारी 1930 रोजी आपल्या भारताच्या इतिहासामध्ये लाहोर शहरामध्ये रावी नदीच्या किनारी जी ऐतिहासिक घटना घडली होती. म्हणजे काय घटना घडली होती? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते तिरंगा ध्वजाचं ध्वजारोहण झालं होतं. आणि तो दिवस काय म्हणून साजरा केला होता? स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला होता. आणि म्हणून त्या दिवसाचं औचित्य साधण्यासाठी आपल्या भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी अंमलबजावणी झाली. इथं स्वीकृती झाली. ओके, आता ही जी स्वीकृती झाली, ह्या स्वीकृतीमध्ये राज्यघटना जी लिहिली ते राज्यघटना लिहित असताना 254 शाईच्या दौत वापरल्या गेल्या होत्या. 303 पेन वापरले होते. 6 महिने लेखनाचं काम चालू होतं. ती लिहिली कोणी? पुढे समित्यांमध्ये आपल्याला पाहिजे. 6 महिने काम चालू होतं. यामध्ये इंग्रजी हस्तलिखित जे आहे ते प्रेम बिहारी रायजादा नावाच्या व्यक्तीनं लिहिलं होतं. प्रेम बिहारी रायजादा नावाच्या. ओके, याचबरोबर हिंदी हस्तलिखित जे आहे वसंत वैद्य नावाच्या व्यक्तीने लिहिलं होतं. आणि या 2-3ही प्रतींवर नक्षीकाम करायचं जे काम होतं ते नंदलाल बोस, आचार्य नंदलाल बोस यांनी आणि शांती निकेतन मधल्या कलाकारांनी हे संपूर्ण नक्षीकाम केलं होतं. मग त्यामध्ये रामायण, महाभारत, भारतीय संस्कृतीतल्या अनेक डिझाईन काढल्या होत्या. आपल्या भारताच्या राज्यघटनेची स्वीकृती, या घटनेचं प्रतीक म्हणून हत्ती हे चिन्ह स्वीकारलं होतं. हत्ती हे चिन्ह स्वीकारलं. आणि आपल्या भारताची राज्यघटना जी आहे, त्या भारताची राज्यघटना म्हणजे भारताची संस्कृती गज संस्कृती मानली जाते. म्हणजे आपला भारत देश पहिला हत्ती पाळायचा, कुत्रे बित्रे नव्हतं पाळ. हे नंतर इंग्रजांचे सिस्टम आले, कुत्रे पाळणं, त्यांना बिस्किटं खाऊ घालणं, त्यांच्या बिस्किटं मालकाने बी खाणं झाले. अशा रीतीनं घटना समितीचं कामकाज हा टप्पा जो आहे आपला इथपर्यंत आला. इथून पुढं कामकाजाचा थोडासा शेवट आणि त्याच्यानंतर भारताच्या घटना समितीची वैशिष्ट्ये हा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला पाहू. आज इथेच थांबा.